अभिजित दिपकेना पोलिसांनी घेतलं ताब्यात। सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांची एक्स पोस्टद्वारे माहिती। पोलीस अत्यंत क्रूरपणे कारवाई करत असल्याचा आरोप। कॉकरोच जनता पार्टीची संसदेकडे कूच। आंदोलक विजय चौकापर्यंत पोहोचले। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसदेबाहेर कडेकोट बंदोबस्त। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा। नवी दिल्लीतले जंतर मंतरवर मोठा गदारोळ। आंदोलकांवर आणि विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांचा लाठीचार्ज। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक। सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडण्यासाठी सरकारसमोर ठेवल्या 3 अटी। सरकारच्या प्रतिनिधींनी भेट घेतल्यास, शिक्षण व्यवस्थेचं अपयश मान्य केल्यास आणि खासदारांनी संसदेत मुद्दा उपस्थित केल्यास आंदोलन संपवणार। सरकार तरुणांना घाबरलंय, त्यामुळे मोर्चाला परवानगी दिली नाही। संजय राऊतांची टीका। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन सरकारने तरुणांचं समाधान करावं। तरुणांचा अंत पाहू नये, राऊतांची मागणी। ठाकरेंच्या आंदोलनावर शिवाजी पार्क पोलिसात 3 गुन्हे। विनापरवानगी आंदोलन प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल। परवानगी नसतानाही नागरिकांना जमण्याचं आवाहन केल्याने 2रा गुन्हा। दादर वाहतूक कोंडी प्रकरणी 3रा गुन्हा। मुंबईसह उपनगरात रात्रभरापासून पावसाची बॅटिंग। बुधवारपर्यंत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज। हवामान विभागाकडून मुंबईसाठी येलो अलर्ट जारी। संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं सराटीत शाही नीरा स्नान। नीरा नदीकाठी वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा। तुकोबांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं माळशिरसच्या दिशेनं प्रस्थान। पुरंदवडे इथं आज पालखीचं गोल रिंगण। पालखीचा आज माळशिरसमध्ये मुक्काम। कुवेतच्या ऊर्जा प्रकल्पावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला। हल्ल्यानंतर भीषण आगीचे व्हिडिओ समोर। हल्ल्यात वीज आणि पाणी प्रकल्पाचं नुकसान। मेस्सीचं स्वप्न भंगलं। स्पेन वर्ल्ड चॅम्पियन। थरारक सामन्यात अर्जेंटिनावर 1-0 ने मात। 16 वर्षांनंतर विजेतेपदावर स्पेननं कोरलं नाव।